राव सांगतील किंवा शशिकांतराव शिंदे सांगतील ते सांगतील. तर असं तुम्ही म्हणाला होता काँग्रेससोबत शेवटच्या टप्प्यापर्यंत बोलणी सुरू होती. नाही बघा, मुंबई वंचितसोबत युती केलेल्याची घोषणा केलेली आहे आणि करू द्या ना, पण प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलं आहे का? काँग्रेसने घोषणा केली हे बरोबर आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का? जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू. प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे. आम्ही लोकसभेला प्रयत्न केला, विधानसभेला प्रयत्न केला, पण आम्हाला यश मिळू शकलं नाही. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई ही मराठी माणसाचीच आहे हे केंद्राला आणि महाराष्ट्र द्रोह्यांना पटवून देण्यासाठी शर्त केली होती. आणि मुंबई महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मिळण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असं वाटायला कोणती अडचण आहे असं मला वाटत नाही. आणि वारंवार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याचं जे मत आहे डॉक्टर आंबेडकरांचं ते अधोरेखित केलेलं आहे. काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल, लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू. पण मुंबईच्या या मुद्द्यावरती काँग्रेसला सोबत घेऊन या सगळ्यावरती एकमत का नाही झालं? प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत नाही, हा काँग्रेसचा प्रश्न आहे. एकमत का झालं नाही? आम्ही काँग्रेसला त्यांना हव्या असलेल्या जागा द्यायला तयार होतो. काँग्रेसला ज्या जागा हव्यात, जे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत ते देण्यासंदर्भात आमच्यात एकमत होतं. स्वतः राज ठाकरे यांचीसुद्धा तीच भूमिका होती, सगळ्यांनी एकत्र राहावं. पण राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही. आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या राक्षसांचा पराभव करायचा आहे. राष्ट्रवादीमध्ये आज दोन्ही पवार बंधू आहे, पवार कुटुंब आहे, एकत्र येत आहेत. एआयचे नवीन